शाळांमधील मध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं पुढाकार घेतलाय। विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार आहार मिळतो का याची नियमित तपासणी केली जाणार आहे। यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन नियमावली तयार केली आहे। राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये वर्ग 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत मध्यान्ह भोजन दिले जातं। त्यासाठी शासनातर्फे पुरवठादारांमार्फत तांदूळ, डाळी, कडधान्य, मीठ, मसाला पुरवला जातो। तर भाजीपाला, इंधन व पोषण आहारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे रोख रक्कम शाळेला त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। प्रत्येक शाळेला स्वयंपाकी व मदतनीस यांची नियुक्ती केली गेली। त्यांचे मानधनही शासनातर्फे अदा केले जाते। शासनाने मध्यान्ह भोजनाचा रोजचा मेन्यू ठरवून दिला आहे। त्याप्रमाणेच भोजन देणे सक्तीचे आहे। तसेच आठवड्यातून एक दिवस बिस्किट, अंडी, फळे असे पोषक पदार्थ देणेही बंधनकारक आहे। मात्र काही शाळांमध्ये याचं पालन केलं जात नसल्याची पालकांची ओरड आहे। कित्येक शाळेत सोपस्कार म्हणून पिवळा भात करून निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते। त्यामुळं असंख्य विद्यार्थी ते खातच नाही। तसेच आठवड्यातून एक दिवस दिला जाणारा सकस आहारही दिला जात नाही। अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे होत आहेत। त्यामुळं आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या मध्यान्ह भोजनाकडे नजर फिरवली आहे।